राहुल सुट्टीत बायको मीना आणि 2 मुलांसह सासूरवाडीत आला होता. सासूरवाडीत त्याचा चांगलाच पाहुणचार चालला होता. 2 दिवस कसे गेले काही कळलेच नाही. चारही बाजूला असलेली हिरवीगार शेतं आणि त्याच्यामध्ये असलेला सासऱ्यांचा भला मोठा वाडा, सगळं काही मनाला शांतता देणारं होतं. शहरातील दगदग नव्हती की चौकाचौकात असणारं ट्रॅफिक नव्हतं. आज सकाळपासून पावसाची भुरभुर चालू होती. हळूहळू त्याचा वेग वाढत गेला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खुर्चीवर बसून राहुल बाहेरचा पाऊस बघत होता. पावसामुळे सासू सासरे मेहुणे कोणी शेतात गेलं नव्हतं. तिच्या मोबाईलची रिंग वाजली. नंबर पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. बॉसचा फोन होता. ऑफिसमध्ये काहीतरी अर्जंट काम निघालं होतं. त्याला लगेच शहरात जावं लागणार होतं. यावेळी कुठेही जायची त्याची इच्छा नव्हती, पण बॉससमोर तो काहीच करू शकत नव्हता. बायका पोरांना तिथंच ठेवून तो जायची तयारी करू लागला. तोच मेहुण्याने गावाबाहेरील नदीला पूर आल्याची बातमी दिली. नदीवर बांधलेला पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहरात जायचा रस्ता बंद झाला होता. राहुल विचारात पडला. काम तर खूप महत्त्वाचं होतं. बॉस त्याची कोणतीही सबब ऐकून घेणार नव्हता. त्याला फक्त कामाशी मतलब होता. कसंही करून त्याला शहरात जावंच लागणार होतं. शहरात जायला दुसरा कोणता रस्ता आहे का याची त्याने मेहुण्याकडे चौकशी केली. मेहुण्याने राहुलला एका जवळच्या रस्त्याबद्दल सांगितलं. तो जवळचा रस्ता कच्चा आणि खडबडीत होता. पावसाळ्यात तर त्या रस्त्याची खूप वाईट अवस्था असते. 4 चाकी वाहनांची चाकं रस्त्यावर साचलेल्या चिखलात हमखास रुततात. तो रस्ता संपला की पुढं सावरगाव नावाचं खेडं येतं. त्यापुढे असणारं जंगल सावरगावचे जंगल म्हणून ओळखलं जातं. जंगल पार केलं की शहरात जाणारा मेन हायवे येतो. पण अशा वातावरणात त्याने कुठेही जाऊ नये असे सगळ्यांचे म्हणणे होते. शहरात जाणं किती गरजेचं आहे हे राहुल सगळ्यांना पटवून देत होता. सामानाने भरलेली बॅग घेऊन तो गाडी घेऊन बसला. सासरे जाऊ नका म्हणून विनवणी करत होते. जावई बापू ऐका, तो रस्ता चांगला नाही. तुम्ही काळजी नका करू, मी सावकाश जाईन. गाडी स्टार्ट करत राहुल म्हणाला. तसं नाही, आता कसं सांगू तुम्हाला. सासरे म्हणाले. तुमची काळजी समजत आहे, पण जाणे खूप गरजेचे आहे. ठीक आहे, जास्त सांगत नाही. माझ्यासाठी एक काम करा. सावरगाव पार करून जंगलात गेल्यावर गाडीच्या काचा लावून घ्या. मेन हायवेपर्यंत कुठेच गाडी थांबवू नका. जंगलात गेल्यावर चुकूनही गाडीतून खाली उतरू नका. एवढ्या सूचना ऐकून राहुल गोंधळला. सासरे काळजीपोटी सांगत होते. त्याने होकारार्थी मान हलवली. त्याची बायको दोघांचं संभाषण ऐकत होती. राहुल गेल्यावर तिने वडिलांना विचारलं. एवढ्या सूचना कशासाठी बाबा. काय सांगू तुला पोरी, हे वाच. त्यांनी 4 दिवसांपूर्वीचे एक वर्तमानपत्र तिच्या हातात दिलं. पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती. तुरुंगातून पळालेल्या 2 मनोरुग्णांनी घेतला सावरगावातील जंगलाचा आश्रय. प्रवाशांवर करतात खुनी हल्ले. रात्री प्रवास करणे धोक्याचे. पोलिसांचा तपास चालू. राहुल नेमका त्याच जंगलातून शहराकडे जायला निघाला होता. पेपरकडे पाहत मीना मटकन खाली बसली. मेहुण्याने सांगितल्याप्रमाणे त्या रस्त्यावर चिखल होता. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. हेडलाईटचा प्रकाश सोडला तर सगळीकडे अंधार होता. त्याने गाडीचा वेग कमी केला. खड्डे चुकवत तो कच्चा रस्ता पार केला. गाडी डांबरी रस्त्यावर येताच त्याने वेग वाढवला. काही अंतर पार केलं असेल की अचानक हातात टॉर्च घेतलेली लोक गाडीला आडवी आली. रेनकोट घातलेले दोघं त्याच्या समोर आले. कुठे चालला, काचेवर टकटक करत एकानं विचारलं. शहरात. गाडीची काच खाली घेत राहुल म्हणाला. रात्रीच्या वेळी तुम्हाला जाता येणार नाही, पुढे धोका आहे. माझं खूप अर्जंट काम आहे, मला जाऊ द्या. राहुलने विनवणी केली. समजतंय आम्हाला साहेब, पण तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सांगतोय. आम्ही पोलीस नाही, सामान्य गावकरी आहोत. काय गरज आहे का आम्हाला एवढ्या पावसात उभं राहायची. आजची रात्र इथेच काढा, सकाळी निवांत जा. लोक त्याला धोक्याची कल्पना देत होते. राहुलचं लक्ष एका बोर्डावर गेलं. बोर्डवर सावरगाव असं लिहिलं होतं. ठीक आहे, मी गाडी साईडला लावतो.
असं म्हणत राहुलने गाडी स्टार्ट केली. कोणाला काही कळायच्या आत गाडीचा वेग वाढवला. गाडी जंगलाच्या दिशेने चालली होती. नजरेआड होत चाललेल्या गाडीकडे बघत एकजण म्हणाला, नीट जा रे बाबा, मध्ये कुठे थांबू नको. राहुलने वळून पाहिलं. ते गाव आणि ती लोक बरीच मागे पडली होती. राहुलला सासऱ्यांनी केलेल्या सूचना आठवल्या. इथं कसला धोका आहे हे त्यांना विचारायचंच राहिलं. जंगलात पावसाचा जोर जास्त होता. विजा चमकत होत्या. झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्याने गाडीच्या उघड्या काचा लावून घेतल्या. काही झालं तरी तो जंगल पार होईपर्यंत गाडी थांबवणार नव्हता. कानात हेडफोन घालून तो गाणी ऐकू लागला. तरीही रातकिड्यांचा, बेळकांचा एकसारखा आवाज येत होता. त्याला अशा आवाजाची सवय नव्हती. रस्त्याच्या कडेला काचा फुटलेली नवी कोरी गाडी उभी होती. गाडीच्या खाली काचांचा खच पडला होता. गाडीत कोणीतरी अगदी निवांतपणे पाय हलवत बसलं होतं. हेडलाईटचा प्रकाश पडताच आज जे कोणी होतं त्याने पाय ओढून घेतले. पावसातही राहुलच्या कपड्यावर घाम साचू लागला. कानातील हेडफोन काढत त्याने स्पीड कमी केला. कोण आहे ते? तोच गाडीचा दरवाजा उघडून एकजण त्याला आडवा आला. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा शर्ट, तशाच रंगाची जीन्स होती. डोळ्यावर चष्मा, गळ्यात कॅमेरा, डोक्यावर एक प्लॅस्टिकचा पुट्टा धरला होता. हातवारे करत तो गाडी थांबवायला सांगत होता. राहुलला सासऱ्यांचं बोलणं आठवलं. रस्त्यात कुठेच गाडी थांबू नको, पण तरीही त्याने गाडीचा स्पीड कमी केला. त्याच्यासमोर गाडी थांबवून काच किंचित उघडली. बाहेरचा माणूस पूर्णपणे भिजला होता. साहेब, मला आत घ्या. कोण तू? एवढ्या पावसात इथं काय करतोय? पावसात अडकलोय, मला माझ्या गावापर्यंत सोडा. राहुलने त्याला आत घेतलं. गाडी स्टार्ट न करता त्याच्याकडे बघत राहिला. रुमालाने डोकं पुसत तो म्हणाला, काय भयानक पाऊस आहे. 2च मिनिटात ओला चिंब झालो. अरे पण तू कोण आणि ही गाडी कोणाची? राहुलने त्याला विचारलं. माझं नाव सुहास. हे जंगल संपल्यावर पहिलंच माझं गाव आहे. ती गाडी पण माझीच आहे. काय ॲक्सिडेंट वगैरे झाला काय? राहुल म्हणाला. मी शहरात राहतो. मला फोटोग्राफीची हौस आहे. गावात माझे आजी आजोबा राहतात. मी गावी आल्यावर नेहमी या जंगलात येतो. आज सकाळीच गावी आलो. थोडा वेळ घरी थांबून गाडी घेऊन इकडे आलो. गाडी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला लावली. कॅमेरा घेऊन जंगलात आतपर्यंत गेलो. दिवसभरात एकसे एक फोटो मिळाले. परत आलो तेव्हा कोणीतरी गाडी फोडून टाकली होती. ती स्टार्टच होत नव्हती. खूप वेळ मी गाडीत बसून होतो. नशीब तुम्ही भेटला आणि गाडी थांबवली. पण तुम्ही तर निवांत बसला होता. जास्त टेन्शन घेऊन चालत नाही, तो म्हणाला. तेवढ्यात बाजूच्या झाडीत थोडी खुसफुस झाली. दोघांचं लक्ष तिकडे गेलं. कॅमेरा पुसत सुहास म्हणाला, निघायला पाहिजे आता. हो, निघूया. राहुलने सिगारेट काढली, पण ती पेटवायला माचीच मिळत नव्हती. त्याने सुहासकडे पाहिलं. लायटर असेल गाडीत बघतो. तो खाली उतरला. त्याच्या फुटलेल्या गाडीत जाऊन लायटर शोधू लागला. लायटर घेऊन त्याने लगेच यायला पाहिजे होतं, पण तो गाडीतून बाहेर आलाच नाही. सुहास किती वेळ शोधतोय? नसेल सापडत तर जाऊ दे. राहुलने त्याला आवाज दिला, पण सुहासचा प्रतिसाद आला नाही. शेवटी वैतागून राहुल गाडीबाहेर आला. हेडलाईटचा प्रकाश सुहासच्या फुटलेल्या गाडीवर पडला होता. त्या प्रकाशात गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून कोणीतरी बसलं होतं. तोच काळ्या रंगाचा शर्ट जो सुहासने घातला होता. राहुल त्याच्या जवळ आला. काय झालं सुहास? असा का बसलाय? सुहासची काहीच हालचाल होत नव्हती. सुहास, येतोस की मी जाऊ? त्याला गदागदा हलवत राहुल म्हणाला. सुहासचा चेहरा रक्ताळला होता. शरीर थंड पडलं होतं. तोंडावरील रक्ताचे ओघळ सुकले होते. हृदयाचे ठोके बंद पडले होते. त्याचा जीव जाऊन बराच वेळ झाला होता. जर हा जिवंत नाही तर आता आपण कोणाशी बोललो? आता राहुलला खरी भीती वाटू लागली. तो गाडीकडे धावला. गाडीच्या मागून एक काळी आकृती त्याच्याकडे येत होती. आकाशात लपकन एक वीज चमकली आणि त्या आकृतीचा चेहरा दिसला. तो सुहास होता. त्याच्या पांढऱ्याफट्ट चेहऱ्यावर काळ्याकुट्ट रक्तवाहिन्यांचे जाळे पसरले होते. डोळ्याभोवती मोठी काळी वर्तुळं होती. त्यात बुबुळांचा पत्ताच नव्हता. एका हातात पेटवलेला लायटर होता. एवढ्या पावसातही लायटरची ज्योत विझली नव्हती. तो हळूहळू पुढे सरकू लागला. एक सांगायचं राहिलंच, जेव्हा त्यांनी गाडी फोडली तेव्हा गाडीत मी पण होतो रे. हे ऐकताच राहुलचे अवसान गळाले.
साडीत परत हालचाल झाली. कुणीतरी बाहेर यायला बघत होतं. क्षणभर राहुलच्या हृदयाचे ठोके बंद पडले. लगेच हृदय विलक्षण गतीने धडधडू लागले. पायात मुंग्या आल्या. सुहास तर जवळ येत होता. कसाबसा पळत तो गाडीत जाऊन बसला. थरथरत्या हाताने राहुलने गाडी स्टार्ट केली, पण गाडीवरील कंट्रोल सुटले. गाडी रस्ता सोडून जंगलात घुसली. मोठ्या प्रयासाने त्याने गाडी रस्त्यावर आणली. त्या जागेपासून दूर जाऊ लागला. मागे सुहास जोरात हसत होता, अगदी विचित्रपणे. पळ, किती पळशील? वाचणार नाही तू, ते तुला पण मारणार. त्याचा आवाज एकदम शांत झाला. साईड मिररमधून राहुलने मागे पाहिलं तर त्या फुटलेल्या कारपाशी कोणीतरी निवांत पाय हलवत बसलं होतं. तो सुहासच होता. आता घडलेला प्रकार राहुलला एखाद्या भयंकर स्वप्नासारखा वाटत होता. सुहासचा भयानक चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. सगळे जाऊ नको म्हणत असतानाही आपण निघालो. ऑफिसचं काम जेव्हापेक्षा नक्कीच महत्त्वाचं नव्हतं. कधी एकदा जंगल संपते असं त्याला झालं होतं. नाही वाचणार तू, ते तुला पण मारणार. सुहासचं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडीमध्ये सारखी हालचाल होत होती. झाडीत नक्कीच कोणीतरी आहे. सुहास ज्याच्याबद्दल बोलत होता ते तर नसेल. त्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं. रस्त्याच्या कडेला एक बाई पळत होती. अशा पावसाळी रात्री एक बाई, ती पण जंगलात. गाडीचा प्रकाश तिच्या पायावर पडला तसं तिने मागे वळून पाहिलं. तिच्या हातातील कपड्यात काहीतरी गुंडाळलेलं होतं. ती गाडीला हात करत होती. एकदा गाडी थांबवून त्याने चूक केली होती. ती चुकी तो यावेळी करणार नव्हता. तिच्याकडे लक्ष न देता तो गाडीचा वेग वाढवत पुढे गेला. थोडे पुढे जाताच त्याला एक जीवघेणी किंकाळी ऐकू आली. ती आता दिसलेल्या बाईची होती. कदाचित ती संकटात होती. त्याच्या घशाला एकदम कोरळ पडली. काय करावे काही सुचेना. हा पण एखाद्या भुताटकीचा प्रकार असेल तर. एकदा खाली उतरून चुकी केली, आता परत नको. तिच्या ओरडण्याचा आवाज येतच होता. ती नक्कीच संकटात होती आणि मदतीसाठी ओरडत होती. वेगात असलेल्या गाडीचा त्याने करकचून ब्रेक दाबला. तशी काही अंतर जाऊन गाडी थांबली. खाली उतरताच क्षणात त्याचे कपडे ओलेचिंब झाले. आवाजाच्या दिशेने धावत तो जंगलात घुसला. आत थोडी पण जागा नव्हती. बघाव तिकडे कमरेपर्यंत वाढलेले गवत आणि झाडांना विळख्या घातलेल्या वेली दिसत होत्या. थोडे आत गेल्यावर आवाज अगदी स्पष्ट येऊ लागला, पण बाईचा नाही, एका लहान मुलाच्या रडण्याचा. दुसरा आवाज एखाद्या जंगली जनावरासारखा, किंबहुना त्यापेक्षा भयानक होता. तो सावध झाला. पुढे कोणीतरी चालताना दिसत होतं. एक नाही, 2 जण. एक बुटका आणि दुसरा अगदी उंच. बुटक्याच्या डोक्यावर एकही केस नव्हतं. अंगावरील कपडे अगदी सर्कशीतील विदूषकासारखे दिसत होते. उंच माणसाच्या पाठीवर कोबळ होता. तो थोडा वाकून चालत होता. बुडक्याच्या हातात धारदार कोयता होता. कोयत्याने सपासप गवत उडवत तो रस्ता मोकळा करत होता. तोच एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मागं चालणारा कुबडा माणूस थांबला. त्याच्या हातात कपड्यात गुंडाळलेले एक लहान बाळ होतं. त्याने बुटक्याला आवाज दिला तसा तो एकदम शांत उभा राहिला. बाळाला थोपटत तो उंच माणूस त्याला शांत करत होता, पण ते बाळ शांत व्हायचं नावच घेत नव्हता. ए बाळू, गाणं म्हण, तो शांत होईल, बुटक्या बोबड्या आवाजात म्हणाला. हो हो म्हणतो, जमिनीवर बसत उंच माणूस म्हणाला. अरे झाकून घे त्याला, भिजेल ना तो. त्याच्यासमोर बसत बुटका म्हणाला. नाही भिजणार, नीट झाकून घेतलंय त्याला. बरं बरं गाणं म्हण आता. कोणतं म्हणू? आणि अचानकपणे ते भयानक गाणं म्हणू लागले. त्याचा आवाज भेसूर होत गेला. अचानक त्याने गाणं थांबवलं. बस एवढंच? पुढे म्हण की. पुढे कशाला? झोपलं बाळ. खरंच बाळ झोपलं होतं. अरे वा, असं म्हणत बुटका जोरात खिदळला. बाळ जागा होऊन परत रडू लागलं, पण दोघं त्यांच्याच नादात होते. अरे बाळू, असं गाणं म्हणलं की बाळ झोपतं होय? हो रे, मी बघ कसं शांत झोपवलं त्याला. परत रडायला लागलं तर मला सांग हा गाणं म्हणायला. असं म्हणत बुटका जोरात हसू लागला. बाळाचं रडणं आता खूपच वाढलं होतं. अरे बाळ झोपलंय, आवाज नको करू, चल आता. हो रे, असं म्हणत तो गवताची एक एक काडी अगदी शांतपणे कापू लागला. राहुलला फक्त पावसाचा आणि रडणाऱ्या बाळाचा आवाज येत होता. बाळाच्या केविलवाल्या रडण्याने त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. कुणाचं बाळ आहे ते? आणि या मंदबुद्धी लोकांकडे
कसे आले? दोघांपासून बाळाच्या जीवाला धोका होता. तो उठला. तोच त्याच्या कानावर एक हुंदका आला. माझं बाळ. त्याने मागे वळून पाहिलं. एक मध्यमवयीन बाई उभी होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. माझ्या बाळाला वाचवा हो, किती रडतोय तो, बघा, ती हात जोडत म्हणाली. ते तुमचं बाळ आहे? राहुल म्हणाला. हो, मीच तुमच्या गाडीला हात केला होता, पण तुम्ही थांबला नाही. राहुलला वाईट वाटले. आपण गाडी थांबवली असती तर आता ते बाळ तिच्या जवळ असतं. पण तुम्ही कोण आणि इथे कशा काय? ते दोघं कोण आहेत? एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आम्ही त्यांच्या गावी आलो होतो. लग्न वेळेत लागलं नाही, त्यामुळे निघायला खूप उशीर झाला. त्यातच पावसाला सुरुवात झाली. सगळे आज जाऊ नका असे म्हणत होते, पण आम्हा दोघांचं ऑफिस, शिवाय सासूबाई घरात एकट्या होत्या. आमचे नातेवाईक आम्हाला रात्रीचे पाठवायला तयार नव्हते. त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून ते आम्हाला आज जाऊ देणार नाही असे वाटत होते. पण आमच्या यांचा स्वभाव मला माहीत होता. मी सामानाची बॅग भरूनच ठेवली होती. काही वेळाने ते माझ्याकडे आले. चल, आपल्याला निघायचंय. अजून काही वेळ थांबलो तर आपल्याला जाता येणार नाही. सगळ्यांचा निरोप घेऊन यांनी गाडी स्टार्ट केली. बाळ शांत झोपलं होतं. मला राहवलं नाही. सगळे एवढा आग्रह का करत होते? मी बाळाला नीट गुंडाळून घेत विचारलं. त्यांनी एक वर्तमानपत्र माझ्याकडे सरकवलं. पहिल्याच पानावर बातमी होती. तुरुंगातून पळालेल्या 2 मनोरुग्णांनी घेतला सावरगावच्या जंगलाचा आश्रय. प्रवाशांवर करतात खुनी हल्ले. बाप रे, असा प्रकार असून सुद्धा आपण यावेळी निघालोय. लहान बाळ आहे आपल्यासोबत. पण आपण कुठं गाडी थांबवणार आहोत? हे सहजपणे बोलत होते. मला मात्र विलक्षण भीती वाटत होती. रात्रीची वेळ आणि त्यात हा पाऊस. हे माझ्याशी बोलत होते, चेष्टा मस्करी करत होते, पण माझं त्याकडे लक्षच जात नव्हतं. अचानक मेन रोड सोडून यांनी गाडी आतमध्ये घातली. मी यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. सावरगावातील लोक जंगलात जाणाऱ्या गाड्या अडवतात. हा रस्ता जंगलातील पक्क्या रस्त्याला जाऊन मिळतो. यावर मला काय बोलावं काही कळेना. रस्ता अगदीच निमुळता होता. जेमतेम मी गाडी जाईल एवढा. विरुद्ध दिशेने दुसरी गाडी आली तर साईड द्यायला जागाच नव्हती. शेवटी गाडी पक्क्या रस्त्याला आली. मी सुटकेचा निश्वास टाकला. तोच यांनी गाडी थांबवली. कशाला थांबलात आता? 1 मिनिट, करंगडी दाखवत हे म्हणाले आणि खाली उतरून बाजूच्या झाडीत घुसले. अहो, आत कशाला जाताय? कोण बघतंय इथं? मी आवाज दिला. हो ग बाई, नाही जात. पलीकडून यांचा आवाज आला. माझं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गाडीकडे गेलं. गाडीत कोणीतरी आहे असं वाटत होतं. बराच वेळ झाला हे बाहेर येत नव्हते. माझ्या हाकेला सुद्धा यांनी उत्तर दिलं नाही. बाळात गाडीला ठेवून मी बाहेर आले. झाडीजवळ जाऊन यांना आवाज दिला. पलीकडून काही उत्तर आलं नाही. मी झाडी शिरले. तिथे मोकळी अशी जागाच नव्हती. यांना आवाज देत अजून आत गेले. तूच यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. धावत धावत मी बाहेर आले तर हे गाडीच्या काचेतून बाळाला बघत होते. मी गाडीजवळ गेले. अहो, एवढा वेळ लागतो का कुठे? चला आता, दरवाजा उघडत मी म्हणाले. तोच माझे पाय कुणीतरी घट्ट पकडले. मी पायाला जोरात हिसका दिला तर खालून तो बाहेर आला. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हतं. तो एक बुटका होता. एका विदूषकाप्रमाणे त्याचं हसणं होतं. मी जोरात किंचळून यांना बिलागले. अहो बघा, हे काय आहे? ते माझी पाठ थोपटत मला धीर देत होते. मी आहे ना, मग काळजी कशाला करतेस? तो बुटका गाडीचा दरवाजा उघडत होता, पण हे शांतच होते. यांचा आवाज घोगरा वाटत होता आणि स्पर्श तर यांचा नव्हताच. हे दुसरंच कोणीतरी होतं. मी जोरात धक्का देऊन त्याच्यापासून दूर झाले. तो उंच होता. त्याच्या पाठीवर कुबळ होतं. अंगावर याचेच कपडे होते. बुटक्याला दरवाजा उघडता येत नव्हता. मी त्याला धक्का दिला. मला गाडी चालवता येत नव्हती. बाळाला घेऊन रस्त्यावरून पळत सुटले. बुटक्याला पाठीवर घेऊन तो उंच माणूस माझ्या मागे पळत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक माणूस स्टेअरिंगवर डोकं टेकून बसला होता. मी पुन्हा जंगलात घुसले आणि एका दाट झुडपात जाऊन लपले. बाळाचे खूप हाल झाले होते. नीट गुंडाळून घेतल्यामुळे तो अजून भिजला नव्हता. अचानक सपसप असा आवाज आला. ती दोघं आम्हाला शोधत आतमध्ये आली होती. त्या दाट झुडपात लपल्याने मी त्यांना दिसले नाही. हत्याराने झाडं झुडपं उडवत ते दुसरीकडे गेले. मी हळू झुडपातून बाहेर आले. अचानक बाळ जागं झालं. त्याला भूक लागल्याने ते रडू लागलं. बाळाला शांत करण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले.
त्याच्या रडण्याने आम्ही कुठं आहोत ते दोघांना समजलं. कोयत्याने सबचं गवत उडवत बुटक्या माझ्या समोर आला. त्याची नजर माझ्या बाळावर होती. मी मागे सरकत गेले. हाताला लागलेली झाडाची छोटी फांदी गच्च आवडली. तो उंच माणूस मागे उभा होता. हातातील कोयता फिरवत बुटका जवळ आला. हातात आवडलेली झाडाची फांदी कशीबशी त्याने तोडली. बुटक्याला धक्का देऊन खाली पाडले. घरकन फिरून त्या उंच माणसाच्या डोळ्यावर मी फांदी मारली. डोळ्यावर हात ठेवत तो किंचाळू लागला. मी लगेच तिथून सटकले. रस्त्यावर येऊन पळत सुटले. एवढ्या वेळात कोणतेही वाहन इकडे फिरकले नव्हते. मला खूप दम लागला होता. ते दोघं पाठला करत होते. तेवढ्यात मला तुमची गाडी दिसली. मोठ्या आशेने मी हात केला, पण तुम्ही न थांबता निघून गेला. ती दोघं अगदी जवळ आली. त्यांनी बाळाला हिसकावून घेतलं. त्या झटापटीत मी खाली दगडावर पडले आणि माझी शुद्ध हरपली. शुद्धीवर आले तेव्हा बाळ माझ्याजवळ नव्हता. त्याच्या रडण्याचा आवाज तेवढा येत होता. मी तुमचा आवाज ऐकून मदत करण्याच्या हेतूने येथे आले. तिची कथा ऐकून त्याला वाईट वाटलं. हे तेच आहेत ज्यांच्याबद्दल मी पेपरला वाचलं होतं. तुम्ही इथेच थांबा, मी आज जातो. मी पण तुमच्यासोबत येते. ती म्हणाली, ठीक आहे, चला तर मग. बाळाचा आवाज शांत झाला होता. त्याला शोधणं अवघड होतं. एवढ्या दाट जंगलात कोणी दिवसा पण केलं नसतं. एका ठिकाणी मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसल्या. थोडा कुजबुजल्याचा आवाज आला. तिथे एक दाट झुडूप होतं. त्यावर मोठमोठ्या वेली पसरल्या होत्या. वेली बाजूला सारल्यावर आत मोकळी जागा दिसली, जी वेलीमुळे दिसून येत नव्हती. वर प्लास्टिकचा पेपर टाकल्यामुळे तिथं पावसाचं पाणी येत नव्हतं. जमीन मात्र ओलसर होती. गाडीच्या एका मोठ्या सीटवर दोघे झोपले होते. दोघांच्या मध्ये बाळ ठेवलं होतं. राहुल हळूच आत गेला. झोपलेलं बाळ अलगद उचललं. त्याला घेऊन बाहेर आला. माझं बाळ. बाळाला पाहताच ती रडू लागली. राहुलने तिला शांत बसायला सांगितलं. तो बाळाला घेऊन रस्त्यावर आला. काही अंतरावर त्याची गाडी उभी होती. बाळाला घेऊन तो गाडीत बसला. ती बाई मात्र बाहेरच उभी होती. चला लवकर, निघायला पाहिजे आता. गाडी स्टार्ट करत तो म्हणाला. ती एकटक आपल्या बाळाकडे बघत होती. अहो, गाडीत बसा. राहुलने आवाज वाढवला. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुमच्यामुळे माझं बाळ वाचलं, ती हात जोडत म्हणाली. तेवढ्यात एक दगड गाडीच्या बोनेटवर येऊन आदळला. पाठोपाठ गाडीवर दगडांचा वर्षाव होऊ लागला. मोठमोठी दगडं फेकत ते गाडीच्या दिशेने येत होते. आभार नंतर व्यक्त करा, अगोदर गाडीत बसा. तुम्ही बाळाला घेऊन शहरात जा. त्याला माझ्या सासूबाईंकडे सोपवा. तुम्ही नाही येणार? राहुलने तिला म्हटलं. माझ्या नवऱ्याला यांनी मारलंय. माझ्या बाळाचे एवढे हाल केले. मला रात्रभर पळवलं. आता ते माझ्यापासून पळतील. पण ते तुमच्यापासून कसे पळतील? बोलता बोलता तो शांत झाला. एवढ्या वेळ त्याचं लक्ष गेलं नाही. एवढ्या पावसातही तिची साडी भिजली नव्हती. दगडावर डोके आपटले. तेव्हाच माझा मृत्यू झाला होता. जा, तुम्ही माझ्या बाळाला सुखरूप त्याच्या आजीकडे द्या. बोलता बोलता तिचा चेहरा पांढरा पट्ट पडला. डोळे चमकू लागले. दगड मारणाऱ्या दोघांच्या दिशेने ती हळूहळू जाऊ लागली. राहुलला तिथून निघून जाणे हिताचे वाटले. राहुलने शहरात त्याच्या आजीचा शोध घेऊन बाळ तिच्याकडे सोपवलं. जंगलात त्याच्या आईवडिलांचे सुहाचे प्रेत मिळाले, पण ते दोघं सापडले नाही. त्या दोघांचे काय झाले असेल? जर त्या बाईने त्या दोघांना मारले असेल तर त्यांचे प्रेत तरी सापडायला पाहिजे होते. त्या दोघांचं काय झालं हे कुणाला समजलं नाही. त्या दोघांचा विचार राहुलच्या मनातून जात नव्हता. पुढच्या वर्षी राहुल सासरवाडीत गेला. काही दिवस राहून सगळे परत निघाले. तो मुद्दाम सावर गावातील जंगला मार्गे निघाला. यावेळी त्यांना कोणताच विरोध झाला नाही. जंगलात गेल्यावर त्याला मागचा प्रसंग आठवला. सुहाच्या फुटलेल्या गाडीचा सांगाडा त्याच ठिकाणी उभा होता. गाडीचे सगळे पार्ट्स काढून घेतले होते. पुढे गेल्यावर त्याला साईड मिररमध्ये त्या गाडीत दोन चमकणारे डोळे दिसले. तोच शेजारी बसलेल्या बायकोने गाडीचा ब्रेक मारला. अहो, काय करताय? समोर बघून तरी गाडी चालवा. गाडीला कोणीतरी आडवं आलं होतं. राहुलने क्षणात ओळखलं. तो जो बुटका आणि उंच माणूस, केस पिंजाळलेले, कपडे फाटलेले, दोघांच्या अंगाला कुबट वास येत होता. ते प्रचंड घाबरलेले आणि दमलेले होते. साहेब, आम्हाला वाचवा. साहेब, ती आमचा जीव घेईल. उंच माणूस हात जोडीत म्हणाला. अरे बाळू, पळ, ती आली. एका ठिकाणी पाहत बुटका म्हणाला. राहुलने तिकडे पाहिलं
तर एक उंच आकृती दोघांच्या मागे जाताना दिसली. तीच पांढऱ्या साडीतील त्या बाळाची आई. त्याला तिचे शब्द आठवले. रात्रभर मला पळवलं, आता माझ्यापासून पळतील. म्हणजे तिनं दोघांना मारलं नाही, ती फक्त त्यांच्या मागे राहणार. तिला घाबरून दोघे पळणार. पळून दमले की कुठेतरी बसणार. तिची चाहूल लागताच परत पळणार. बाप रे, कधीपर्यंत चालणार हे? ते पळालेच नाही तर काय होईल? राहुल विचार करत राहिला. अहो चला आता. बायकोच्या आवाजाने तो भानावर आला. मोठा सुस्कारा टाकत गाडी जंगलाबाहेर काढू लागला. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.